तर पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष चिन्हावरून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल पाहायला मिळतोय. चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर आम्ही चोरलं असतं तर आमदार 40 वरून 60 वर गेले नसते असं शंभूराज देसाईंनी म्हणत प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहितीये की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही. संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दिलेलं आहे त्याच्यात देखील हे दिलेलं आहे स्पष्टपणे की जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात. पण पक्षाचं चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही. राजकारणामध्ये आपली जी काही पद्धत आहे त्याच्यात कुठेही संविधान आपल्याला सूट चोरी करण्यासाठी देत नाही आणि म्हणून चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये ही आमची प्रार्थना आहे. चोरलं असतं तर आम्ही 40 आमदारांवरनं 60 आमदार झालो नसतो. त्यामुळं तुम्ही कितीही अशी ओरड केली तरी सुद्धा लोकांनी, जनतेने लोकशाही मार्गानं मतदान करून आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन जाणारी खरी शिवसेना आहे हे मतदान करून महाराष्ट्रामध्ये साबित करून दाखवलेलं आहे.